कागल शहरातील श्री गहिनीनाथ गैपीपेर उरसात शुक्रवारी रात्री घडलेल्या प्रकारानं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. उरसातील बापूसाहेब महाराज चौकात उभारलेल्या एका जायंट फील्ड पाळण्यामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्यानं पाळणा बंद पडला आणि त्यात बसलेले नागरिक तब्बल 2 तास अडकून राहिले. रात्री सुमारे 9च्या सुमारास हा प्रकार घडलाय. उरसात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असल्यानं काही काळ भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गंगाधर घावडे यांनी तात्काळ पोलीस दलासह घटनास्थळी धाव घेतली. तसेच उरूस कमिटीचे सदस्यही तातडीने मदतीला पोहोचले. दरम्यान परिस्थितीचा अंदाज घेऊन कोल्हापूर महापालिका, अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथक बोलवण्यात आलं. या पथकाने शर्थीचे प्रयत्न करून पाण्यात अडकलेले सर्व नागरिक सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तांत्रिक बिघाडामुळे पाळणा बंद पडल्याचं समजलं. या घटनेनंतर भाविक आणि उपस्थित नागरिकांनी दिलासा व्यक्त केला. वेळेत पोलीस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळण्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. आम्हाला भीती वाटत नव्हती, पण गार वारा असल्यामुळे खूप थंडी वाजत होती. पण थोड्या वेळाने रेस्क्यू टीम आल्यामुळे त्यांनी वाचवले. सर्व नगरपालिकेचे व पोलीस यांचे मी खूप आभार मानतो. थँक्यू. एवढ्या लोकांनी वाचवलं त्यामुळे थँक्यू. कारण की आता त्या ऑपरेटरमुळे त्याची चूक होती, त्यामुळे आम्ही वरती अडकलो होतो, त्यांनी मला वाचवलं. खूप नमस्कार, मी जयवंत खोत, स्टेशन ऑफिसर, कोल्हापूर महानगरपालिका. आज आपल्या इथे 9:15 वाजता कॉल आलेला की कागल येथे जंपिंगची पाळणा, मनोरंजन पाळणा, यामध्ये 18 लोक अडकलेली. टर्न टेबलच्या लायडरच्या साहाय्याने ती सर्व लोक सुखरूपरित्या काढण्यात आलेली आहेत. नमस्कार. काल दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री कागल शहरामध्ये शहरातील उरसाच्या ठिकाणी जो मोठा आकाशपाळणा उभा करण्यात आलेला होता, तो आकाशपाळणा साधारणपणे 18 नागरिकांना घेऊन जेव्हा वरती गेला तेव्हा त्याच्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो अडकून पडला. आणि साधारणपणे ही माहिती रात्री 9:30 ते 10च्या आसपास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये तसेच माननीय आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाने कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथक, त्याचबरोबर कागल नगरपालिकेचं फायर ब्रिगेड, तहसीलदार कागल, पोलीस निरीक्षक कागल या सर्व यंत्रणांच्या मदतीने या अडकलेल्या लोकांचं रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. साधारणपणे रात्री 1:30 वाजेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू होतं. रात्री 1:30 वाजता महानगरपालिकेकडील टर्न टेबल लॅडर ह्या अद्ययावत वाहनाच्या मदतीनं अग्निशमन विभागाच्या सर्व जवानांनी या 18 लोकांना अगदी सुरक्षितरित्या बाहेर काढलं, त्यांना सही सलामत खाली उतरवलं. हे सर्च ऑपरेशन, रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे जिल्हा प्रशासन, कोल्हापूर महानगरपालिका यांच्या एक अत्यंत सुसंवाद आणि समन्वयाचा एक अत्यंत उत्तम उदाहरण आपल्याला म्हणता येईल. नमस्कार.